बघूया वृषभ राशीचे साप्ताहिक भविष्य। हा सप्ताह तुमच्या राशीला संमिश्र फळ देणारा जाईल। खूप दिवसांपासून एखादं नवीन घर खरेदीच्या विचारात होतात, शोधत होतात, पण मिळतच नव्हतं। तर ते स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। आता कसलीही चिंता नाही, तुम्हाला जे नवीन घर तुमच्या स्वप्नामध्ये होतं ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। त्या नवीन घरात गृहप्रवेश पण कराल आणि त्यामुळे तुमच्या घरात तुमच्या सगळ्या कुटुंबियांचं वातावरण अगदी प्रसन्न राहील। एखादे सरकारी काम जे खूप दिवसांपासून अडकून पडलेलं होतं, रखडलेलं होतं, पुढेच जात नव्हतं, ते एक सरकारी काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। पण कोणतंही सरकारी काम हे आपलं सरकारी नियम पाळूनच मगच ते पूर्ण करा, कारण पुढे भविष्यामध्ये तुम्हाला पछतावायची गरज पण पडणार नाही आणि कोणत्याही अडचणींमध्ये तुम्ही सापडणारही नाहीत। उशीर झाला तरी चालेल, पण ते योग्य मार्गानेच केलेलं बरं पडेल। स्वतःचा मौल्यवान वेळ व्यर्थ घालवत बसू नकात। उगीचच इकडे जा तिकडे जा हे करत बसण्याऐवजी एखाद्या चांगल्या कार्यामध्ये स्वतःला गुंतवा, वेळेचा सदुपयोग करा। उगाच ह्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं म्हणून आपण आपला वेळ त्यांच्यामध्ये न घालवता चांगलं काम करण्यामध्ये ते घालवा। आणि कोणताही कार्य करताना त्या कार्याच्या मोबदल्याचा विचार करणं हे योग्य आहेच, परंतु त्याबद्दल आपल्याला अति काहीतरी जास्त मिळेल अशी अपेक्षा करू नकात, कारण जिथे अति लालच आपण करतो, अति लोभ आपण करतो, तिथे नुकसान हे असतेच। म्हणून जेवढं योग्य आहे ते जे मिळालं त्याच्यावर समाधानी राहा। जेथे आपली गरज नाही तेथे जास्त शक्ती वाया घालवू नका। उलट आपली गरज जिथे आहे तिथे जा, तिथं मदत करा, म्हणजेच आपल्या कामाचंही मूल्य होईल आणि लोकांना मदत केल्याचा आपल्याला एक समाधानही मिळेल। व्यावसायिक लोकांना थोडं त्रास होण्याचा काळ आहे, कारण व्यवसायामध्ये आपले जे विरोधी वर्ग आहेत ते थोडंसं आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे कोणतंही नवीन करार करताना अथवा एखादं नवीन प्रोजेक्ट करताना आपल्या आजूबाजूच्या विरोधी वर्गालाही त्यांच्याबद्दल विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे। निरर्थक आर्थिक खर्च टाळा, कारण ह्या काळामध्ये आर्थिक खर्च होण्याची भरपूर शक्यता आहे, तेही गरज नसताना। त्याच्यामुळे कोणतेही आर्थिक निर्णय घेताना थोडासा त्याबद्दल विचार करा आणि मगच तो निर्णय घ्या। सध्या गरज कशाची आहे ते बघा। उगीचच गरज नसताना कुठेही पैसे गुंतवू नका किंवा कोणतेही गोष्टी विकत घेऊ नका, कारण ते निरर्थकच असणार आहे तुमच्यासाठी। महिलांना खूप उत्साहाचा काळ आहे, परंतु अति उत्साहाच्या भरात आपण आपली स्वतःची काळजी घेणं हे अजिबात विसरू नका आणि स्वतःचं शरीर सांभाळण्याकडे जास्त लक्ष द्या। आपल्याला ही काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, पण त्या संधीचा तुम्ही जर लाभ घेतलात तरच ते योग्य राहील। आणि संधी आली आहे, बघू पुढच्या वेळेला जर तुम्ही असं केलात तर त्याचा उपयोग राहणार नाही। नवीन संधीतून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे तुम्हाला आणि त्यातूनच तुम्हाला नवीन अनुभव मिळतील आणि त्यामुळे तुमची मानसिक प्रगती होईल, आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला काहीतरी अजून नवीन करण्याची उत्साह मिळेल आणि तुमचं मन आपोआपच प्रसन्न राहील आणि तुमचं शरीरही त्यामुळे प्रसन्न राहणार आहे आणि तुमचं जे पूर्ण कुटुंब आहे, तुम्ही जर आनंदी असाल तरच तुमचं कुटुंबही भरपूर आनंदित राहणार आहे। तुम्ही स्वावलंबी बनण्याच्या एक पायरी पुढे जाल। त्यामुळं कोणतीही संधी जर तुम्हाला मिळाली असेल तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत जा। नंतर बघू ही विचार करणं बंद करा। ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तींना हा काळ थोडा अडचण देणारा आहे, कारण काही छोट्या मोठ्या ज्या कुरबुरी असतील ते होतील। घरामध्ये काही ताण होण्याची शक्यता आहे, तरी पण आपण स्वतःला थोडंसं सांभाळावे। उगीचच वाद वाढवत बसू नकात। प्रत्येक वेळी आपलंच म्हणणं बरोबर आहे असा विचारही करू नकात। कधीतरी आपल्या लेकरांबद्दल किंवा आपल्या कुटुंबियांच्या बद्दल त्यांच्या मनस्थितीचाही विचार करणं हे बरोबर आहे। विद्यार्थी वर्गाला हा संमिश्र फळ देणारा काळ आहे। जर अभ्यास केलात तरच तुम्हाला यश मिळणार आहे। उगीचच इकडे तिकडे भटकत बसाल आणि उद्या परीक्षा आहे तर काय करणार असं जर विचारत असाल तर तुम्हाला तर माहितीच आहे की काय होईल। उगीचच वेळ वाया घालवत बसू नका। जे तुमचे ध्येय आहे त्याच्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका। दुर्लक्ष केला तर त्याचे परिणामही वाईटच होणार आहेत। एकंदरीत हा सप्ताह तुमच्या राशीला संमिश्र फळ देणारा जाईल।